चिराग सर. धन्यवाद प्रीतम. जय मैदानाच्या आत कारण तेवढाच सामना हा रंगतदार पाहायला मिळेल. सलामीची जोडी, चला घाई करा. मुन्ना आणि पंकज. मुन्ना आणि पंकज ही जोडी मैदानाच्या आत. पहिल्या धावसंख्येचा मी म्हणेल की असं वाटलं नव्हतं मलाही. मी जेव्हा किशोर फलंदाजी करत होतो असं वाटत होतं की 60 ते बस मला की 50-55. परंतु ज्या पद्धतीने साईंनी फलंदाजी केली, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अप्रतिम फलंदाजी त्याच्याकडून झाली आणि सामन्याचं चित्र पालटणारी तर सलामीची जोडी मुन्ना आणि पंकज ही मात्र पाहायला मिळते. तर पहिलं षटक त्यांच्याकडे दिलं जातं गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज स्वतः हसमुख गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीमध्ये आपलं काम चांगलं केलं आहे. गोलंदाजीमध्ये काय करेल याकडे लक्ष आपण पाहतात. आझाद मुंबई संघ कैलासवासी दिनकर माधव पिलेना स्मृती चषक 2025 वर्ष तिसरे मधील हा सामना क्रमांक 5. पहिल्या चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा होता. इथे मात्र जेल होऊ शकतो. थोड्या वेळासाठी जज असं वाटलं की जेल होईल का, परंतु तिकडे मात्र खराब फिल्डिंग आणि चेंडू सीमा पार. खणखणीत हा चौकार. आपल्याकडे मस्ती मस्तीत बोलतात कोंबडी पकडायला हवी. इकडे मात्र पहिला चेंडू 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण. थोड्या वेळासाठी असं वाटलं की पहिला झेल होईल, परंतु मुन्ना यांनी पहिला चौकार खेचलाय आणि दुसराही हा चौकार जातोय. वळबाडे बॅक टू बॅक दुसरा चौकार. वेल प्लेड मुन्ना. स्कोर मूव्स ऑन 8. 8 धावा फलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू होते. ते पहिलं पॉवर प्ले ऑन आहे. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू आणि या चेंडूला पहा ज्या पद्धतीने खेचलाय. चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक चौकाराची ही हॅट्रिक. स्कोर मूव्ज ऑन 12. 12 धावा फलकावर आहेत. चला थोडासा घाई करा मित्रांनो. टीम मिटिंग जास्त घेऊ नका. 72 धावांचं आव्हानाचा पाठलाग करताना 72 टार्गेट आहे. त्याच्यामधल्या 12 धावा ज्या रिक्वायर्ड रन रेट होता ना, त्या पहिल्या 3 चेंडूतच पूर्ण केलाय. पॉवर प्ले ऑन आहे. दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. त्याचा फायदा कसा उचलावा हे मात्र दाखवलाय फलंदाजांनी. यावेळी चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू इथे गल्लीच्या जे क्षेत्रात तिकडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. इकडे मात्र धावचीची संधी होती. गॅदर गोल यशरक्षक करू शकला नाही आणि 2 धावा. स्कोर मूव्ज ऑन 14. 14. पहिला चौकार 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 त्यानंतर दुहेरी. स्कोर मूव्ज ऑन 14. 14. मुन्ना ज्या पद्धतीने आज फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय, ऑलराऊंडर आतापर्यंत त्याचा परफॉर्मन्स राहिलाय. रिव्हर्स आणि यावेळी मात्र क्षेत्ररक्षक होता. डायरेक्ट हिट. हो 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 डायरेक्ट हिट असता तर कदाचित फलंदाजाला परतावा लागला असता. धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 15. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता काय झालं एकंदरीत. डायरेक्ट हिट फलंदाजाला परतू शकला असता. स्कोर मूव्ज ऑन 15. 15. लास्ट बॉल. याही मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आता 15. 15.
नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय तो मात्र आता किरण. पाहूया किरण काय करेल. किरणवर खूप मोठी जबाबदारी आहे मॅचची. यावेळी हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. पालघरचा बुमरा आहे का तेव्हा चेंडू तो रिलीज करतोय एक आगे वेगळ्या पद्धतीने त्याचे हात येतात. तुम्ही पुन्हा एकदा बॉलिंग ॲक्शन बघा. तुम्ही गोलंदाज जेव्हा किरण गोलंदाजी करायला येतो त्याचा हात ज्या पद्धतीने सरळ असतो. इकडे मात्र संधी होती का हो. चेंडू मात्र अडवला जातोय. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचताना मात्र 17-17. आता समीकरण काय म्हणते 29 चेंडू 55 धावा. 29 चेंडू 55. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज स्ट्राईक ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. पहा इकडे आधी मी घेणार तू घेणार. परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो मी नेहमी कॉमेंट्री करताना म्हणतो 3 शब्द नेहमी लक्षात ठेवा. यस, नो अँड वेट. हा, ना आणि थांब. इकडे जर कॉलिंग चांगलं असतं तर कदाचित हा झेल झाला असता. परंतु या 2 धावा. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 19-19. षटक क्रमांक 2. किरण गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू खराब टाकला. त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर डबल. यावी चांगला चेंडू. फलंदाजाला फुल लेंथ बॉलिंग ज्याला म्हटलं जातं वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाजाला मात्र इकडे थोडंसं दूर ठेवलं गेलं आणि चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या फलकर 19. चेंडू झालेत 9. आपण पाहतात शॉर्ट बॉल आणि त्याचा फायदा. चेंडू खूप 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 दूर. षटकार. काय फटका खेचला गेला. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या फलकर 25. पुन्हा एकदा मोठा फटका. यावी डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. कणकणाती चौकार. 4. स्कोर मूव्स ऑन 29-29. लास्ट बॉल. चांगला चेंडू. षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकर 29. 24 चेंडू आणि 43 धावांची गरज. 24 चेंडू 43 धावा. पॉवर प्ले याच्यासाठीच ओळखला जातो. पॉवर प्ले हा फलंदाजांना पूरक म्हणूनच बनवला गेलाय खरं तर. परंतु कधी कधी गोलंदाज त्याच्यामध्ये हवी होतात. इकडे मात्र 24 चेंडू 43 धावा. इथून जर सामना बनवायचा आहे ना तर इथून तुम्हाला कमीत कमीत विकेट्स कडे जावं लागेल. जर आपण विचार केला टीम राणी शिगावच्या वतीने आणि जर आपण मुंबई संघाच्या वतीने विचार केला तर सध्या जी कंडिशन्स आहे जर तशाच पद्धतीने राहिली तर एक षटक ठेवून ते मॅच कंप्लीट करू शकतात. दुपारचं सत्र 3:15 अजून 2 मॅच बाकी आहेत. आमचे पंच म्हणाले कालपर्यंत धावा कमी होत होत्या. आज धावा खूप जास्त होत आहेत. हा कोणाचा प्रभाव आहे. हा संडेचा प्रभाव आहे. धावसंख्या फलकावर 29. काल 5 वाजता मॅच संपल्या होत्या. आज 6 वाजता संपणार. जाऊया मॅच कडे. 29 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आनंद. तो आपल्या संघाला आनंद देणार का की या मॅच मध्ये पुन्हा एकदा हवी ठरेल टीम मुंबई संघ. आझाद त्यांच्या नावातच आझादी आहे. ती फलंदाजाला दिली गेलेली आहे. पहिला चेंडू परंतु पंच सांगता इट्स अ वाईट. स्कोर मूव्स ऑन 30.
आनंदला मात्र आता समजावं लागणार आहे स्वतःला की आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, आपल्याला खर्चही कमी करायचा आहे. कारण आता जे समीकरण म्हणते 24-42, 24ला उलटं करायचं आहे. याही पुन्हा यावी तर नो बॉल. ओ नो नो. इकडे फलंदाजाला मात्र पुढचा चेंडू मिळणार आहे फ्री हिट. आणि पहा मुक्त फटका खेळताना फलंदाज फक्त एकाच पद्धतीने बाद होऊ शकतो, तो म्हणजे धावचीच्या रूपाने अर्थात रनआउट. त्यामुळे फलंदाजावर दबाव नसणार आहे, त्याला मोठा फटका खेळण्यासाठी ही संधी आहे ना. आम्ही स्ट्राईकवर आहे फलंदाज मुन्नाचा विचार केला. 7 चेंडू 16. चांगला चेंडू, चांगला फटका, लॉंग ऑनला खेळाडू आहे, तो मात्र फील्ड करेल, थ्रो करेल. तोपर्यंत एक धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 32. 23 चेंडू 40 धावा. 17चा फरक हा काही टेनिस क्रिकेटमध्ये काही मोठा नाही पकडला जात, परंतु जर गोलंदाजी तेवढीच कमालीची राहिली तर मात्र कधी कधी 2 ते 3चा फरक हा सुद्धा खूप काही सांगून जातो. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला क्लिअर करणारा हा खणखणाती चौकार. 4. स्कोर मूव्स ऑन 36. 22 चेंडू, आता मात्र 36 धावांची गरज. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे वाईटच्या अपेक्षेने पाहत आहेत, पण तो हा चेंडू निर्धाव. मी कॉमेंट्री करताना नेहमी म्हणतो प्रत्येकाला प्रत्येकाचा रोल दिलाय, आप अपना काम बखूबी निभाए, अंपायर को उनका काम जरूर आता है. मी नेहमी कॉमेंट्री करताना म्हणतो. धावसंख्या आतापर्यंत फलकावर आहे 36. अर्ध्यावर जाऊन पोचलेत, अर्धा अजूनही पल्ला पाल करायचा आहे. पहिली धाव पूर्ण केली, खराब फिल्डिंग, चेंडूवर यायला होतं कदाचित, त्याची वाट बघितली आणि फलंदाजांनी सांगितलं थँक्यू व्हेरी मच. 2 धावा पूर्ण होत आहेत, धावसंख्या जाऊन पोचतोय 38. 20 चेंडू 34 धावांची गरज. 20 चेंडू 34. इथून सामना जिंकायचा आहे तर ही जी भागीदारी आहे ती अशीच कायम ठेवावी लागणार आहे. 38 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांमध्ये. पुढचा चेंडू आनंद, चांगला चेंडू, सरळ बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न, तिकडे थोडासा फंबल, परंतु एक धाव. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 1 नि पुढे 39. मी या षटकाचं कौतुक करेल कारण या षटकात आतापर्यंत 10 धावा आल्यात आणि रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर तो जवळजवळ 11चा होता, तिकडे थोडंसं कंट्रोल केलाय. बॉल विकेट. आमचे दशरथ पाटील या फटक्याला काय म्हणतात ते अख्ख्या जगाला माहित आहे, मी ते म्हणणार नाही, परंतु इकडे विकेट. कमेंट्री करताना आम्ही नेहमी म्हणतो की जब घी सीधी उंगली से निकलता है तो क्या उंगली टेढ़ी करनी चाहिए. हा फटका खेळायची गरज होती का जेव्हा एक चांगली भागीदारी, कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो मी नेहमी म्हणतो की छोटासा मोमेंटम हा मॅच बदलू शकतो आणि गरज नव्हती. जर तुम्ही मोठा फटका खेळताना आउट झालाय नो डाऊट, परंतु हा फटका हा बेजबाबदार फटका आहे आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या हर्षद. समीकरण म्हणते 18 चेंडू 33. सामना संपला नाहीये, सामना अजूनही ऑन आहे कारण 18-33 11ची सरासरी आहे. पॉवर प्ले संपल्यानंतरची स्थिती पहा. 4 खेळाडू 38 सर्कलच्या मध्ये आहेत. तुम्ही जर फिल्डिंगचा आढावा घेतला, एक डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. हे शतक्षक बाहेर आहेत आणि 38 सर्कलचा विचार केला तर पॉईंट जो कव्हर पॉईंट बॅकवर्ड पॉईंट आहे तो मध्ये एक आपण थर्ड मॅन पाहतोय, एक शॉर्ट फाईन लेग पाहतोय, हे 38 सर्कलच्या मध्ये. चांगला चेंडू आहे, चेंडू गलीत जातोय, खराब क्षेत्ररक्षण. इकडे मात्र 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्याचा प्रयत्न असणार का नाही. बॉलर आलेत गोलंदाजी मार्कवर,
किरण. तुम्ही आता ॲग्रेशन पाहू शकता, खास करून किशोरचं. किशोर ॲग्रेशनसाठी ओळखले जातात. त्यांनी सांगितलं की तुम्हाला धावा अडवायच्या आहेत, नाही की समोरच्या संघाला बहाल करायचे. आणि आउटफील्ड तेवढी चांगली नाहीये, हेही तेवढंच सत्य. इकडे मात्र पील आणि विकेट. नशिबाचा विकेट. चेंडू हाताला स्पर्श झाला आणि फलंदाज पहा दुर्दैवी बाद. स्कोर मूव्ज ऑन 41-41. अजूनही मी मगाशी म्हटलं की तो फटका हा खूप महत्त्वाचा होता. त्या फटक्याने मॅचचा मोमेंटम चेंज झालाय का हाही प्रश्न विचारावा लागणार आहे. मुन्ना जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत त्याला डोक्यावर हात ठेवावा लागणार आहे. जावे मैदानाच्या आत मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, परंतु हा चेंडू सीमारेषा पार. षटकार. त्याचा साथीदार सांगतो नाही. वेल प्लेड. षटकार. स्कोर मूव्ज ऑन 47-47. याही पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न किशोर आहेत तिकडे. त्यांच्याही हातातून चेंडू निसटतोय आणि क्रिकेट में फुटबॉल. 2 धावा. आउटफील्ड थोडीशी प्रॉमिसिंग नाहीये, त्यामुळे या 2 धावा मिळतात. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 49-49. या चेंडू 14 चेंडू 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टच चेंडू. यावी क्षेत्ररक्षक तिकडे आहे, तो मात्र फील्ड केला. आनंद तोपर्यंत 1 धाव. 13 चेंडू 22 धावा. 13 चेंडू 22 धावा. लास्ट बॉल. 13-22. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. कोणती चुकी करणार नाही आणि विकेट. तीचे. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. आता समीकरण म्हणतंय 12 चेंडू 22 धावा. 12 चेंडू 22. मी मगाशी म्हटलं मॅच कंट्रोल आहे. अजूनही मॅच मध्ये काही होऊ शकते, कारण 12-22 हाही सामना पालटू शकतो. आणि आझाद 11 कडे आता फलंदाज कोण जाणार? आदित्य पाहिजे. आदित्य काय करतंय? आदित्य याआधी या मॅच मध्ये खेळला नाहीये, त्यामुळे सध्या बॅटिंग टेस्ट होणार आहे. ही बॅटिंग टेस्ट असेल टीम निवाई संघासाठी, कारण अजूनही 12-22 हव्यात. चला घाई करा मित्रांनो, संध्याकाळच्या सत्राकडे आपण प्रस्थान करतोय. 3:25 सध्या. 3:25 याचा अर्थ अजूनही यानंतर 2 मॅच बाकी आहेत. प्रत्येक मॅच साठी आपण 1 तास पकडतो, म्हणजे 2 तास. आणि या मॅचची अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. अर्थात ही मॅच संपता संपता 3:35 व्हायला हवे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आणि चेंडूला फक्त दिशा दिली. बॉल बॅटिंग. चौकार.
आपण म्हणतो रूम दिला आणि त्यांनी तसा फायदा उचलला. चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. याही चांगला फटका आहे, तोही गॅप मध्ये जाईल का? किशोरच्या टेस्टिंग होत आहे आणि या 2 धावा. समीकरण बदलत आहे. समीकरण म्हणते 10 चेंडू 16 धावा. फलंदाजीसाठी फलंदाज आहे पंकज. 17 चेंडू 36. एकतर्फी म्हणजे वन मॅन आर्मी सारखा लढलाय तो. खरं तर मुन्ना त्याची चांगली साथ देत होता. मुन्ना बाद झाल्यानंतर मात्र त्यांनी तो किल्ला समर्थपणे लढवलाय. आता 10 मध्ये 16. हो, चांगला चेंडू, डॉट बॉल. 9 चेंडू 16 धावा. नऊ चेंडू 16. इकडे मात्र 1 धाव मिळेल. पुन्हा एकदा फंबल. किशोर स्वतः फंबल होतोय. आता समीकरण म्हणते येणारे 8 चेंडू आणि धावा हव्यात त्या 14. 8 चेंडू 14 धावा. यानंतर होणारा पुढचा मॅच आणि स्पोर्ट्स विरुद्ध माहीम मिठागर सी. माहीम सी त्याच्याकडे लक्ष असेल. पुन्हा एकदा थोडस रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न नाही आहे. समीकरण म्हणते आता 7 चेंडू 13 धावा. 7-13. आदित्य पहिल्यांदाच खेळण्यासाठी या स्पर्धेत, त्यामुळे तो काय करणार याकडे लक्ष आहे. लास्ट बॉल. गोलंदाज कसा डिलिव्हर करणार, कारण हा चेंडूही तेवढा महत्वाचा आहे. पंकज 20 चेंडू 39 धावा. आदित्य पहिला चेंडू खेळतोय, तर गोलंदाज आनंद आपल्या स्पेलमधील शेवटचा चेंडू. आतापर्यंत 19 धावा खर्च केलेत त्यांनी. व्हॉट अ बॉलिंग, डॉट बॉल. हेच तर क्रिकेटमधील आपण म्हणतो की ही मजा आहे. आता समीकरण पहा, तुमच्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. 6 चेंडू 13 धावा. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. क्या आप सुपर ओव्हर चाहते हैं? 6 चेंडू 13 धावा. चला घाई करा मित्रांनो, थोडंसं विनंती असणार आहे. आपल्याला वेळेचं बंधन पाहावं लागणार आहे. 3:29 झालेली आहेत. अजूनही या षटकातील या इनिंग मधील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. अति महत्वाचा. 6 चेंडू 13 धावा. 6 बॉल 13. 39 धावेवर आहे फलंदाज आतापर्यंत पंकज. पंकजवर आता दारोमदार आहे की या सामन्याचा तो शेवटपर्यंत घेऊन जाईल. सहा चेंडू 13. कैलासवासी दिनकर माधव मिलेना स्मृती चषक वर्ष 3रे, आणि या 3ऱ्या वर्षात आपण पाहतोय यावी या नंडोरेच्या गावात या सुसज्ज मैदानावर. जसं आर एस स्पोर्टच्या खेळाडूचा इंटरव्ह्यू जेव्हा प्रीतम घेत होता त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला फुल ग्राउंड कमी पाहायला मिळतात, कारण तुम्ही मुंबईमध्ये गेलात तर डिक्लेअर झोन हे तुम्हाला नेहमी पाहायला मिळतं. आणि अशावेळी येऊन या मोठ्या मैदानावर जेव्हा तुम्हाला चौफेर फलंदाजी करायला मिळते त्याचा आनंद काही वेगळा असतो. 6 चेंडू 13. 6 बॉल्स 13 रन्स. पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे सर्वेसर्वा अर्थात विजयजी तरे साहेब पुन्हा आपल्या मित्रपरिवाराबरोबर इथे उपस्थित होतात. त्यांचे करूया हार्दिक स्वागत. 6-13. 6 बॉल 13. शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल. पहिला चेंडू मोठा फटका. चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमा पार. षटकार. व्हॉट अ क्रॅकिंग स्ट्रोक. फटाके. दिवाळी संपलाय, परंतु इकडे मात्र ज्या पद्धतीचे फटाके फुटत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार. आता 5 चेंडू 7 धावा. 5-7. 5 चेंडू 7 धावा. याही ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दिली. बॉल बाहेर. चौकार. षटकारानंतर चौकार. काय फलंदाजी गेली का नाही, मला वाटतं तिकडे थांबलाय चेंडू. चेंडू थांबलाय तिकडे मात्र, आणि 3 धावा. मला वाटतं आधी असं वाटलं की चेंडू चाललाय, परंतु तो थांबला.
3 धावा इकडे मात्र मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 68. 4 चेंडू 4 धावा. स्ट्राइक रोटेट. आदित्य ऑन स्ट्राइक. 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4. रोमहर्षक सामना. 4 चेंडू 4. हा चेंडू निर्धाव जाऊ शकतो असं वाटलं होतं आणि विकेट. रन आउट. इकडे मात्र स्ट्राइक रोटेट झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या सुशांत. स्ट्राइक वर मात्र पंकज असेल. पंकज 48 वर खेळतोय. 3 चेंडू 4. 3 चेंडू 4 धावा. चला पुन्हा एकदा विनंती असणार आहे. मी आधी म्हटलं होतं की 3:35 पर्यंत सामना संपेल. अजूनही सामना संपला नाहीये. वेळ घेतला जातो. थोडासा वेळ. स्ट्राइक वर फलंदाज पंकज 48 वर जाऊन पोहोचलाय. चेंडू खेळलेत त्यांनी 22. याआधी 22-52 केल्या होत्या त्या किशोर धोडी आणि तो समोरच्या संघात क्षेत्ररक्षक म्हणून काम पाहतोय. 3 चेंडू 4 धावा. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. यावी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक सोडला झेल. 1 धाव तो पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न नाही. पहा इकडे काय केलंय. हो सामना रंगतदार. 2 चेंडू 3 धावा. झेल सुटला. किशोर यांच्याकडून त्याला खूप चांगली अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे. नो डाऊट. 2 चेंडू 3 धावा. पहा मोक्याच्या क्षणी मोक्याच्या फलंदाजाचा जो आता अर्धशतकाच्या जवळ गेलाय. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3. हाय व्होल्टेज. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. क्या आप सुपर ओव्हर चाहते. परंतु तुम्ही आतापर्यंत इतिहास पहा. फलंदाज आता नवीन सुशांत आला. याआधी आदित्य होता. आदित्यच्या बॅटलाही चेंडू लागला नाही. आता 2-3. 2 चेंडू 3. नवीन सुशांत. काय होईल. अनेक प्रेडिक्शन आहेत मागून येतात आम्हाला. इकडे किशोरला ठेवला होता आणि विकेट. काय फिल्डिंग सजवली. व्हॉट अ बॉलिंग. साहिल को किनारा मिल जाए असं म्हटलं जातं आणि इथे मात्र त्यांनी किनारा गाठण्यासाठी मदत केलंय. आता समीकरण म्हणते जयेश न्यूमॅन. 1 चेंडू 3. 1 चेंडू 3. स्ट्राइक वर फलंदाज असेल पंकज. त्यांनी 2 धावा काढल्या तर मॅच सुपर ओव्हर कडे जाईल. क्या आप सुपर ओव्हर चाहते हैं. हा प्रश्न मी मगाशी विचारला होता तेव्हा 6 मध्ये धावा होत्या. किशोर किशोर किशोर. कीपर मला वाटतं काहीतरी कानमंत्र देत आहेत. 1 बॉल 3. 1 चेंडू 3. बिग 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 मॅच. मुंडवाई की राणी शिगाव. सामना कुठे जाणार. कुठेतरी जाणार पण जाणार. 1 बॉल 3. पंकज अप्रतिम फलंदाजी त्यांनी केला. 49 वर खेळतोय. 23 मध्ये या 2 धावा की चौकार. 1 बॉल 3. साहिल फुल टॉस. खराब चेंडू आणि विन. अर्धशतक पूर्ण केलं. व्हॉट अ बॉलिंग. षटकार.
खेळला, टेनिस रॅकेट शॉट मारलाय आणि त्यानंतर उत्तर दिलेलं आहे. वेगवान गोलंदाज आहे. अगदी आजच्या दिवसामध्ये पाऊस पडतोय धावेचा असं म्हणायला हरकत नाही. पहिला बॉल 6 धावा आणि सुरुवात चांगली झाली. 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 6 धावा. तिसरा बॉल तयार. चांगला बॉल, तेवढा चांगला मात्र फटका इथे सजवण्याचा प्रयत्न केला होता. आतमध्ये येऊन ना बॅटच्या स्टिकरवर येऊनच बॉल लागतोय कारण की वेग आहे गोलंदाजाकडे. पैसा वसूल मॅच आज पाहायला मिळत आहेत. अगदी आपण बघू शकता प्रेक्षकांचं मनोरंजन, एंटरटेनमेंट. पिक्चर सिर्फ 3 चीज़ों से चलती है, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील एंटरटेनमेंट असणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच बॉल होता, ऑफसाईडला होता. अगदी 7व्या-8व्या स्टंपवरचा बॉलला ऑफसाईडलाच खेळला जातोय. टीमचा कर्णधार आपण पाहू शकतात अरे स्पोर्ट्स गोरेगाव आणि रवी चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4 धावेचा विचार केला. धावा 9. मधुकरजी बुजड साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आयोजकापैकी एक. अगदी वेळेत वेळ काढून मात्र आपण बघू शकतात हा ओव्हर पिच बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ रिजनला. यस, पुन्हा एकदा षटकार. ने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 13 स्कोर कार्डवर 15 सॉरी 15 झाले स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमध्ये चांगला बॉल आहे. अगदी बघायला गेलं तर 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगलं षटक आर स्पोर्ट्स टीमसाठी. 1 ओव्हर 15 धावा SDJ. मॅच पाहायला मिळाली. अप्रतिम. अगदी इथे संघ कोणी जिंको मात्र मन प्रेक्षकांची जिंकलेली आहेत. मॅच अगदी रोमांचक. 1 बॉल 3 धावा षटकार. दुसरं षटक गोलंदाज प्रतीक आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या मॅचमध्ये आपण बघू शकतात प्रतीकने कमालीची कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅच देखील पाहायला मिळाला. जिथे आपण बघू शकतात आता पहिला बॉल डॉट देखील आलाय. दुसरं षटक फिरवलाय, फटका रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू चाललाय गॅप मध्ये, निघून जाणार. सीमा पार. चौकार SDJ. निघून गेला चौकारासाठी. आता मात्र उत्तर दिलं जात आहे. क्लीन बोल्ड यॉर्कर परफेक्ट इथे पाहायला मिळतोय. विकेट. बॅक टू डकआउट SDJ. विकेट अजय हडळ. बॅक टू डगआउट. पहिला बॉल डॉट आला होता, दुसरा रिव्हर्स अटेम्प्ट केला, चौकार आला आणि तिसरा बॉल अगदी मात्र अचूक यॉर्कर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विष्णू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3. 19 धावेवर हा मोठा झटका. अगदी एक क्वालिटी क्रिकेट आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे RS स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्ष टीम माहीम C
आपल्याला पाहायला मिळते. माईमसी मिठागर आणि गोरेगाववरून आलेला संघ आर एस स्पोर्ट्स. ओ हो, स्विंग अँड मिस डॉट पाल, क्या बात आहे. जिथे 3 ऑफिशियल पंच आपण बघू शकता. अक्षय नाईक सर, जाकीर खान सर, राकेश राऊत सर. ती सुपर कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. स्लोवर फसवा चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये थोडा जोश, जल्लोष, टाळ्या, अगदी शिट्ट्या वाजल्या होत्या अरे स्पोर्ट्सच्या कॅम्यातून, तंबूमधून. तिथे मात्र आता थोडी शांतता झालेली आहे, कारण की गोलंदाजी धारदार होत असताना 5 बॉलमध्ये 4च खर्च केलेत प्रत्येक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र स्लोवर चेंडू हलक्या हाताने, अगदी सॉफ्ट हँडने हा फटका खेळलाय. 2 षटके इकडे समाप्त झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने 1 गडी बाद 20 स्कोर कार्ड कवर एसडीजे. चिल करण्याची तर गरज आहे. आजचा दिवस तो चिल करण्याचा देखील आहे. रविवारचा दिवस, खवय्या दिवस, अगदी फॅमिलीबरोबर फिरण्याचा दिवस. परंतु जिकडे क्रिकेट आहे तिकडे मात्र आपण बघू शकतात क्रिकेट प्रेमी मैदानावर आहेत. बाकीची कामं आहेत आपण संध्याकाळनंतर मॅच झाल्यावर. शॉर्ट बॉलला खेळलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक, रिस्ट्रिक्शन होतं जे हटलेलं आहे. पॉवर प्लेचं 2 ओव्हरनंतर 20 आणि तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. अगदी आपण बघू शकतात बाउन्सर चेंडूचा जास्त वापर केला जातोय. इंटरनॅशनलमध्ये आपण जॅक केलिसला पाहिलं असेल, जास्तीत जास्त बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जायचा. जॅक केलिसच्या ओव्हरमध्ये 3 ते 4 बाउन्सर आपल्याला पाहायला मिळते, जेव्हा लिमिट नव्हती बाउन्सरवर. जेव्हा आपण बघू शकतात ओव्हरमध्ये 6चे 6 बाउन्सर देखील टाकण्याची परमिशन होती. अशा काळामध्ये कित्येक क्रिकेटर आहेत ज्यांनी हेल्मेट घातला नाही आहे. त्यामध्ये विवन रिचर्ड असेल, फटका फसलाय खरा, परंतु नोमॅस लँडमध्ये पडतोय. अगदी प्रयत्न चांगला केला होता एका हाताने चेंडू कॅच करण्याचा, परंतु इथे मात्र आपण बघू शकतात कॅच झालं नाही आहे. 2 धावा येतील. 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23. विवन रिचर्डने कधी मात्र बघायला गेलं तर हेल्मेट घातला नाही. सुनील गावस्कर सरांनी देखील हेल्मेट कधी घातला नाही आणि त्यावर प्रश्न देखील विचारला होता सर विवन रिचर्डला की का आपण हेल्मेट घालत. तर त्यांनी सांगितलं हा खेळ जो आहे ना, ह्या खेळाच्या प्रती माझं प्रेम खूप आहे. या खेळामध्ये माझा मृत्यू जरी झाला ना तर मी तो योग मला माझं भाग्य मानेन, म्हणून त्याने कधी हेल्मेट घातला नाही. इथे मात्र डॉट बॉल आलाय. तिसरा बॉल टाकत असताना यावेळेस आपण बघू शकतात स्विंग अँड मिस. ही कला आहे कारण की गोलंदाजाची हाईट देखील आहे. 5'8" ते 6 फूटचा हा गोलंदाज असेल आणि उंचावरून जेव्हा चेंडू येतो पिक करणं गरजेचं आहे. हातामधून जेव्हा चेंडू सुटतो तेव्हा स्लोवर फास्टर अगदी आपण पाहायला मिळते. क्रिकेट स्मार्ट सुरुवातीपासून होता, आता फास्ट झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण की आता पहिल्यासारख्या लो स्कोरिंग मॅचेस नाही पाहायला मिळत. आता मात्र मोठ्या स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात कारण की पॉवर प्ले आलेला आहे. फ्लिक रिक्स घेतलं मात्र इकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र इकडून पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24-24. शॉर्ट बॉलला खडे खडे स्ट्रोक खेळलाय. कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 4 धावा एसडीजे. मात्र चौकार आलाय. 4 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. 3 ओव्हरनंतर धावसंख्येचा 28 धावा धावपलक्यावर. अगदी कंट्रोलमध्ये येत असताना हळूहळू धावसंख्या, कारण की सुरुवातीला 15 होते एका ओव्हरमध्ये आणि आता मात्र 12मध्ये 13 आलेत. अगदी आपण बघू शकतात लोकगीते कोळी गीते वाजत आहेत.
त्यामध्ये थोडा हिंदीचा तडका आणि साऊथचा तडका दिला तरी चालेल. डीजे मास्टर तो आता गाणं आहे, ट्रेंडिंगचं गाणं आहे, राणो मुंबई की राणो, हा वाजवला तरी चालेल. बॉल मॅच बॉल आलेला आहे. चौथं षटक पुन्हा एकदा प्रतीक, अगदी आकाश आणि प्रतीकची जोडी आपल्याला बॅटिंगला म्हणा बॉलिंगला म्हणा पाहायला मिळते. थेट यॉर्कर अगदी समोर चेंडू येतोय, फॉलो थ्रूमध्ये फील्ड झाला नाही, एक धाव मात्र मिळणार. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला 29 धावा. दोन्ही टीम तगड्या आहेत. अगदी जेव्हा मी विचारलं प्रश्न तेव्हा त्यांनी सांगितलं की समोरची टीम देखील ताकदवान आहे, ज्यांच्याबरोबर मात्र चांगला परफॉर्मन्स करणार तर आम्ही विजय मिळवणार. मागच्या मॅचमध्ये देखील एक सुपर मॅच पाहायला मिळाली, अगदी पैसा बसून मॅच, या स्पर्धेमध्ये सर्वात चांगली मॅच. 1-3चा चेंडू आणि षटकार निघून गेला. फलंदाजाने आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली. 55 धावा नोट आऊट पाहायला मिळते, म्हणजे या स्पर्धेतला इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोरर आहे तो. अगदी बघायला गेलं तर किशोर धोडी 54 आणि पंकज 55. वाईट बॉल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 30 एच लागली होती, कीपरच्या अगदी जवळून फास्ट गेलाय आणि काय हिट आहे. नशीबवान होता तो फलंदाज, कमी वेळा डायरेक्ट हिट लागतं, परंतु यावेळेस त्या कमी वेळाचा जो आहे जो 90% आहे तो 90%मध्ये मिस करतो, पण 10%मध्ये जो लागतो ते 10%मध्ये आलाय हा फलंदाज. गॉन. यस डीजे. असणं का गरजेचं असतं. कोणत्याही टीमचं सिलेक्शन जेव्हा होते तेव्हा त्या सिलेक्शनामध्ये गोलंदाज, फलंदाज, ऑलराऊंडर आणि एक कीपर का घेतला जातो, तो याकरताच घेतला जातो. चांगला बॉल वळवलाय चेंडूला. क्या बात आहे प्रतीक. पुन्हा एकदा फ्लिक ऑन द रिक्स. हो हो, टायमिंग अगदी प्रॉपर झालं. 6 षटकार. यस डीजे. आज मात्र अवी स्टेटसला देखील ठेवू शकेल हा स्ट्रोक. काय कमालीचा हा फटका अवीच्या बॅटमधून. अगदी टायमिंग केलं. क्रिकेटच्या खेळामध्ये आजही टायमिंगला तेवढंच महत्त्व. आता मात्र यावेळेस चांगला बॉल, अगदी पंच सांगताय शफल झाला होता, इथून वाईट नाही मिळणार. 4 षटके इकडे संपुष्टात आलीत आणि 4 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर 9च्या सरासरीने 36 धावा 2 गडी बाद. एस डीजे. धन्यवाद डीजे मास्टर आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल. इथे मात्र आपण बघू शकता 5वं षटक जयदीप गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. कमालीच्या मॅचेस संडे दिवशी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी आपण बघू शकता 23 तारीख 23/11/2025. यानंतर मात्र आपण बघू शकता ठीक आपण 26 तारखेला भेटूया. अगदी 5 दिवसाची स्पर्धा अजूनही असेल. 30 तारखेला मेगा फायनल डे, सुपर संडेला सुपर मॅचेस. लोअर फुलटस बॉल होता, मात्र इकडे चेंडू चालला आहे लॉंग ऑन रिझनला. 1 धाव. खराब फिल्डिंग 2 धावा पूर्ण. अगदी आपण बघू शकतात यावेळेस 1च्या 2 होत आहेत. 2 धाब्याने स्कोरबोर्डचा विचार केला 38 धावा डबल कावर. 11 बॉल अजूनही बाकी आहेत. 11 बॉलमध्ये किती धावा येतील
जो संघ विजय होईल तो मात्र आझाद मुंडवाळी संघाविरुद्ध खेळणार. पुन्हा एकदा मात्र वेगाने चेंडू टाकला जातो. विष्णू जिथे आपण बघू शकतात ऑफ बॅलन्स झाला होता. अगदी अपेक्षित केलं नव्हतं, चेंडू बाउन्स मिळालाच नाही आणि एक धाव. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 39 स्कोर कार्डवर 10 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावा येतील समोर आहे तो म्हणजेच अवी आणि विष्णूची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. फिरवलंय चेंडूला, अगदी मात्र चकवलंय फलंदाजाला. डॉट बॉल येतोय. तीन बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जयदीप गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते आणि पंचाने इकडे हाईट चेक केली. अगदी मात्र बाउन्सर चेंडू. पंचाने सांगितलं इथे मात्र डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय कीपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉल. 1 बाउन्स आपण बघू शकतात. वॉर्न करताना यावेळेस बॉलरला अंपायर. चांगली गोलंदाजी. क्या बात आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा जो प्रयत्न आहे अगदी आपण बघू शकतात. कधी कधी काय होते की गोलंदाज विकेटच्या मागे जातो, स्टंपमध्ये चेंडू फेकतो आणि मग फलंदाज फेकून देतो मैदानाच्या बाहेर. आता मात्र हुशारी दाखवत असताना जी पाहिजे प्रत्येक खेळाडूमध्ये. सुपर 2 बीट केले. यावेळेस तयार होता. इथे चेंडूला पाठवलंय मिड विकेटला क्लिअर करत. षटकार. कमॉन डीजे. केला तर यावेळेस 44-6 नंतर पुन्हा एकदा पहा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. यस डीजे. गोलंदाज पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यावर थोडा कॉन्फिडन्स वाढतो गोलंदाजचा. इथे मात्र बूस्ट करण्याचं काम केलेलं आहे. परंतु पुढचा बॉल इतका खराब येईल असं वाटलं नव्हतं कारण की फुलटच चेंडू हाताळलाय. एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 53. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल आहे. क्या बात आहे. हा देखील मात्र विकेट मिळतोय. क्या बात आहे. गोलंदाज मंथन जेवढं कौतुक करत तेवढं कमी. शेवटच्या ओव्हरमध्ये कमाल करत असताना दुसरा झटका. बिग विकेट ज्याच्या बॅटमधून 3 षटकार आल्या होत्या. बॅक टू पवेलियन. अवी आणि त्याच्या जागेवर गेलाय दीव.
स्ट्राईकवर असेल. 6व्या क्रमांकावर आलाय दीव. चांगला बॉल आहे, बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने खेळलाय, परंतु 6वी ओव्हर आहे आणि 3च बॉल आहे. त्यामधला हा एक बॉल जो तुम्ही डिफेन्स केला. अगदी आपण बघू शकतात 54 झालेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत. काय ओव्हर घटलंय. विकेट एक. आता काय, आता पुन्हा एकदा विकेट येणार का. पुन्हा एकदा मात्र फटका सजवलाय. ओ आला होता लगभग डब्ल्यू मधला व्ही तर शेप झाला होता. फक्त एक व्ही अजून येणं बाकी होतं आणि कॅच ड्रॉप झाला. चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून झालंय, चांगल्या खेळाडूकडून झालंय. कोणतीही टीम अपेक्षा करत नाही एका चांगल्या खेळाडूकडून. जे बघा तुम्ही जेव्हा चांगले खेळतात तेव्हा प्रेक्षकांची आणि तुमच्या गावकऱ्यांची अपेक्षा देखील वाढली जाते तुमच्याकडून. इथे मात्र कॅच ड्रॉप केलेला आहे आकाशने. शेवटचा ओव्हर टाळ्या आता जोरदार झाल्याच पाहिजे. तिकडे मात्र गोलंदाजासाठी मंथन फक्त ना फक्त 3 धावा त्याने खर्च केला. 2 विकेट मिळवलेत आणि धावा थांबवल्यात. त्या म्हणजेच 55वर 56वर आणि 57चं टार्गेट असेल. डीजेला देऊया संधी. थोड्या वेळाने परत भेटूया. यस डीजे.
हलक्या हाताने मात्र या बेस खेळलं जातं. एक धाव मात्र इथे पूर्ण केली जाईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात 6 धावा धावफलकावर. एप्रिल महिन्यामध्ये अगदी याच मैदानावर आपल्याला नाईट स्पर्धा देखील भेटीला येणार आहे. चांगला फटका आहे कव्हरच्या ठिकाणी. अगदी यावेळेस आपण बघू शकतात ऑफसाईडचा फटका म्हणजे नैनरम्य फटका, चौकार एसडीजे. मॅच तो फटका आपण बघू शकतात. स्टाईल में रहने का. दहा धावा आणि यावेळेस मात्र चांगला बॉल अगदी बॅटच्या समोरून वळवलाय. डॉट बॉल आलाय. 10 स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चेंडूचा विचार केला चेंडू झडले ते म्हणजे 4. पुन्हा एकदा सरा बॅटने स्ट्रोक खेळलाय. अगदी मात्र गॅप शोधला जातोय. तिसरा चौकार आताच्या ओव्हरमधला, पहिल्या ओव्हरमधला. स्कोरबोर्ड 14 एसडीजे. माहिती आहे पॉवर प्ले मध्ये ज्या धावा जमा करतील त्या जमा करून घ्याव्या आणि तेच प्रयत्न सुरू आहेत. माहीम सी संघाचा फलंदाज जयदीप तिसरा चौकार खेचतोय. पहिलं षटक इकडे समाप्त. 18 धावा ह्या धावफलकावर. येणारे चेंडू असतील 30. धावा बनवायचे 39 एसडीजे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकतात प्रतीक आणि जयदीपने सुद्धा तडकेपण सुरुवात केलेली आहे. एक नाही, दोन नाही, 3 चौकार त्याच्या बॅटमधून. एका ओव्हरमध्ये 4 चौकार इथे पाहायला मिळत आहेत. त्यांना माहिती आहे पॉवर प्ले आहे. पॉवर प्लेमध्ये जितक्या जमा करता येतील तितक्या जमा करून घेऊया. कारण की पॉवर प्ले संपल्यानंतर थोडं डिफिकल्ट देखील होऊन जातं. थोडं स्पीडअप ठेवा. अजून एक मॅच बाकी आहे. आजच्या दिवसातली शेवटची अंतिम मॅच. आझाद मुंडवाळी आणि त्यांच्या विरुद्ध या मॅच मधला विनर पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड. क्या बात आहे. अगदी आपण बघू शकतात सुपर स्ट्रोक लगावलाय. स्वीपचा फटका आहे. 4 धावा चौकार एसडीजे. चार धावा चौकार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अर्ध्यावर टाकला गोलंदाजाने. इथे हात खोलण्याची संधी दिली नाही. एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड पाहायला मिळते 23. 23 धावा हा धावफलकावर. वेगाने मात्र मॅच संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये जयदीप आणि त्याच्या जोडीला प्रतीक. ओहो, शॉर्ट बॉलला इकडे फसलेला फटका. अगदी शॉर्ट लॉंग लेगला चुकी झालंय. कॅच ड्रॉप झालाय. ऑफ बॅलन्स होता फलंदाज. इथे मात्र आपण बघू शकतात एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24-24 स्कोर कार्डवर. रिवास क्या बात आहे. पाठवून दिलाय केविन पीटरसन स्टाईल. षटकार.
27 धावेची गरज आहे 26 बॉल मध्ये. काय बॅटिंग करतोय प्रतीक, सुपर. ओहो, बिग 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 आउट ऑफ द पार्क षटकार. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 36. बॉलरच्या हातात आल्यावर डीजे बंद करा. 2 नंतर हा तिसरा देखील मोठा हिट. 1 बाउंस सीमारेषा पार. 2 ओव्हर मध्ये 20च्या सरासरीने 40 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. 17 धावेची गरज आहे डीजे. करणं गरजेचं आहे. आपल्या कामाला एन्जॉय करणं गरजेचं आहे. अगदी आपण बघू शकता पंचाच्या भूमिकेत. आणि आता मात्र 24 आणि 17चं समीकरण समोर आहे. फटका सजवलाय. एक टप्पा चेंडू अडवला जातोय. एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 41-41 16 धावेची गरज 23 बॉलमध्ये. प्रतीक काय बात आहे. 4-4-6-6 अगदी पाहायला मिळत आहेत. चौकार. ओहो, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण बघू शकतात. फटका मात्र आता येणं गरजेचं झालेलं आहे फलंदाजासाठी, कारण की एक यॉर्कर बॉल जो आहे ना त्याचा तोड म्हणून ओळखला जातो या फटक्याला. आता चांगली गोलंदाजी होत आहे. इकडे मात्र गोलंदाजाकडून अजय हडळ आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 42. यावेळेस मात्र थोडा ब्लाइंड स्ट्रोक आहे, परंतु गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स बाउंड्री लाईन पार. येतोय चौकार. यस तिजे. ठेवणं गरजेचं आहे. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. इथे मात्र बघायला गेलं तर अजय चांगली गोलंदाजी करतोय. धावेचा विचार केला धावा 46. आताच्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 6 धावा ह्या खर्च केलेल्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल असेल. फुलटस बॉलला इथे पाठवला आहे. अगदी जातोय बाउंड्री लाईनच्या पार 6 धावेसाठी. जेव्हा मात्र चेंडू हवेमध्ये असतो ना, हे दृश्य पाहायला मजा येते. अगदी 6 धावा. स्कोरबोर्ड 52. आता फक्त 5 धावेची गरज. डीजे. स्कोरबोर्ड जर बघितलं, चित्र जर बघितलं तर इथून मात्र माहीम सी संघ हा पुढे जाणार हे दिसते. 18 बॉल आणि 5 धावेची गरज. आझाद मुंडवाळी संघाचे कॅप्टन विनंती, आपण टॉस बॉक्स कडे येऊन राहा. पाचची गरज असताना खडे खडे पॉइंटच्या भागामध्ये क्या बात आहे. प्रतीक शिंगडे अगदी आपण बघू शकतात मॅचला फिनिश करताना, शेक हँड्स करताना. त्यामुळे जेंटलमॅन खेळ म्हणून ओळखला जातो. अगदी मॅच फिनिश झाली. मॅचचा विजेता आपण बघू शकता माहीम सी संघ. अगदी आपण जाऊया पुढच्या मॅचच्या टॉसकडे. तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरला.